बघू शकता किती सारे बकरे आहेत आणि स्पेशली तुम्ही ईदच्या म्हणजे बकरीच्या आधी जर इकडे याल ना तर इथं तुम्हाला म्हणजे अगदी संपूर्ण भारतभरातून बकरे बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता आत्ता हा या बकऱ्याची प्राईस 32,000. तुम्ही बघू शकता हा बकरा 65,000 रुपयाचा बकरा आणि तो त्याच्या मालकावर कसा खेळतोय. सो हे गाईज गुड आफ्टरनून. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश अंबाडीकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आत्ता दुपारचे ऑलमोस्ट 1-1:30 झालेत आणि मी आलेलो गोवंडीला आणि त्यासमोर देवनार पशुवध गृह. ॲक्च्युली गुरुवारी आहे बकरीद, सो त्यानिमित्त जवळपास 2 वर्षानंतर मी परत एकदा इथला ब्लॉग शूट करायला आलो आहे. बघूया आपण देवनार मंडीमध्ये सध्या काय बकऱ्यांचे रेट चालू आहेत बकरीद निमित्त. सो लेट्स गो देअर आणि चला जाऊन बघूया. तो बघू शकता इथूनच या गल्लीमधून म्हणजे गोवंडी स्टेशन आहे आणि एक हार्डली 2 मिनटं चालत तिथून बाहेर पडला म्हणजे समोर गोवंडी स्टेशन आहे. तिथून आलो की समोरच देवनार पशुवध गृह आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही आशियातली काहीतरी 2nd का 3rd लार्जेस्ट म्हणजे पशुवध गृह आहे. सो चला आपण जाऊन बघूया, चला आतमध्ये. सो हा आता आपण एंट्री केली आतमध्ये. बघू शकता इथे गेट आहे, इथे पोलिसांचा बंदोबस्त वगैरे आहे आणि आतमध्येच मला आल्या सगळे बकरे वगैरे बघायला मिळतात आहे. बघू शकता इथे बरेच सारे बकरे आहेत आणि यांची मग प्राईस स्टार्ट होते 10 ते 15 हजारापासून ते अगदी 5 लाख 10 लाखापर्यंत जसा बकरा असेल तसा. आणि ते चंद्रकोर वगैरे जर असेल त्याच्या अंगावर कुठे तर तो अजून महाग असतो बकरा. बघू शकता तुम्ही ते खूप सारे बकरे आहेत. बघू शकता किती सारे बकरे आहेत आणि स्पेशली तुम्ही ईदच्या म्हणजे बकरीच्या आधी जर इकडे याल ना तर इथं तुम्हाला म्हणजे अगदी संपूर्ण भारतभरातून बकरे बघायला मिळतात. म्हणजे अगदी राजस्थान वगैरे त्या साईडून सगळे बकरे बघायला मिळतात. बघू शकता बकऱ्या जातोय वगैरे. संपूर्ण ही बकरा मंडी आहे देवनार पशुवध गृह. मी एकदा चेक करून सांगतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही सगळे बकरे एवढे मोठे मोठे आहेत आणि आत्ताच मी जस्ट चेक केलं तर आशिया खंडातली आणि भारतातली सगळ्यात मोठी बकरा मंडी आहे ही. जिला देवनार बकरा मंडी असं म्हणतात आणि जवळपास 2.5 ते 3 लाख बकरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता आत्ता हा या बकऱ्याची प्राईस 32,000. आणि 2 मुलं त्याच्या वडिलांकडे करतात आहे त्या बकऱ्यासाठी. बघू शकता तुम्ही इथे म्हैशीचा पण म्हणजे कत्तल करतात या कत्तलखान्यामध्ये. आता मुळात या गोष्टी जे व्हेजिटेरियन आहेत किंवा आपण जे हिंदू लोक आहेत ते आपण या गोष्टी मान्य होत नाही, पण या धर्मामध्ये या गोष्टी केल्या जातात. त्या म्हैस कुर्बानी करणाऱ्यांसाठी पण रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं. गाईला तर ऑब्वियस नाही आहे परवानगी संपूर्ण भारतभरात, गोहत्या बंदी आहे. पण तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सगळं बकरेच बघायला मिळतीलच आणि कत्तलखाने पण आहेत इथे पुढे, पण ते तुम्हाला ॲक्च्युली बघायला मिळत नाही. बकऱ्यांबरोबर मेंढ्या पण इथे आणल्या जातात कुर्बानीसाठी. बघू शकता तुम्ही सगळ्यांना असं सावलीमध्ये ठेवलेलं आहे आणि खूप मोठी अशी बकरा मंडी आहे. आता आपण बघूया, फिरतोच आहे आपण. बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात इथे बकऱ्यांचे स्टॉल किंवा त्यांचे असे म्हणजे हे एक प्रत्येकाने आपापला स्टॉल जसा आपला तसा बांधलेला आहे. आणि हे सगळे बकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातून संपूर्ण देशभरातून आलेले आहेत. अगदी म्हणजे काय म्हणतात मराठवाड्यातून पण म्हणू शकता तुम्ही आणि घाटावरून परत राजस्थानवरून वगैरे आलेले आहेत बकऱ्या. बघा ना केवढा मोठा बकरा मुलाच्या हातामध्ये. जसं आपण बांद्र्याला लास्ट संडेलाच वाटतं आणि जसं इथे लिहिलं आहे की देवनार पशुवध गृहामध्ये सरस कार्यक्रम पाहिजे जसं भव्य दिव्य असं मंडप रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणता का म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही अमाऊंट भरावी लागत नाही किंवा काही ते रेंट द्यावी लागत नाही. सोडलं त्यामुळे ऊन जबरदस्त असल्यामुळे पाण्याचे फवारे थंड पाण्याचे फवारे पण असे गव्हर्नमेंटतर्फे BMC तर्फे मारले जातात. तुम्ही बघू शकता आता मी जस्ट म्हणजे
जरा पाण्यामध्ये म्हणजे गरमी थोडं कमी वाटेल जेव्हा ती डील फायनल होते तेव्हा प्रिन्सिपलला करते असं म्हणतात. म्हणजे प्रिन्सिपलला केलं म्हणजे तुमची ती डील फायनल झाली. बघू शकता तिकडे बकऱ्यांना आंघोळ वगैरे पण घातली जाते फुल लावून मस्तपैकी. आणि एवढे सारे बकरे आहेत, तुम्ही जिथे कुठे बघाल तिकडे सगळीकडे फक्त बकरे आहेत. आणि जसजसे मोठे बकरे आहेत ना, जसं तुम्ही हा बघू शकता, हा एक मोठा बकरा आहे. ते जवळपास मध्ये 70-80 हजारच्या घरात बकरे आहेत, सगळे मोठे मोठे बकरे आहेत. तर इथे सगळ्यांना बकऱ्यांना कुर्बानीच्या अगोदर ते म्हणतात ना रेडी करतात एकदम खाऊन पिऊन, ते सगळं चालू आहे. सगळीकडे बकरे. या साईडला जर तुम्ही बघाल तर जानवरांचा दवाखाना वगैरे म्हणजेच मेडिकल सुविधा पण आहेत प्राण्यांसाठी. म्हणजे काही झालं प्राण्याला काही तर ते तिथे तुम्ही दाखवू शकता डॉक्टरांकडे वगैरे. 85,000चा बकरा, जरा दिसायला सुंदर आहे म्हणून. हे पर्टिक्युलर बकरे जर तुम्ही बघाल तर जरा असे मस्त असे केसाळलेले बोलतात एकदम ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आल्यासारखे वाटतात. जरा वेगळीच जात वाटते, माहीत नाही कुठे. आणि त्यांची शिंगं वगैरे बघायला ना अशी जरा क्रॉस आहेत, म्हणजे अशी फिरलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकाल बकऱ्यांच्या गळ्यात बांधणारे पट्टे, त्यांना बांधणारे रश्या, कुळकुळे वगैरे सगळे मिळतात. ते इन शॉर्ट तुम्हाला इथे बकऱ्या मंडीमध्ये त्यांच्यासाठी जे काही लागतं त्या सगळ्या गोष्टी मिळतात. तसं इतर ठिकाणी मिळतात. बघू शकता हे सगळे बकरे ना 80 ते 80,000 ते लाख 1.5 लाखाच्या घरातले आहेत. बघा सगळीकडे बकरे. आता मगाशी मी जे बोलत होतो ना तुम्ही ते बघा, जसं चंद्रकोर असेल किंवा 786 लिहिलेलं असेल किंवा अल्ला असं म्हणून लिहिलं असेल बकऱ्यावर, तर तो बकरा खूप महाग विकला जातो. 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर. तुम्ही बघू शकता हा बकरा 65,000 रुपयाचा बकरा. आणि तो त्याच्या मालकावर कसा खेळतोय, अगदी त्याच्या अंगावर वगैरे चढतोय. इथे किती सारे तसे बकरे आहेत. बकरे आले तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला खाण्याचे पदार्थ पण मिळतील, जसं आपण म्हणजे ईदला वगैरे बघतो, रमजान ईदला वगैरे. तसं इथे शिरकुर म्हणजे शिरा आणि ती त्यांची रोटी म्हणजे काय म्हणतात नान रोटी वगैरे, परत अंड्याचे भुर्जी पाव वगैरे, कोल्ड्रिंक्स आहे, ज्युसेस आहेत. मी तर शक्यतो एवढं काय इथे प्यायलो नाही, फक्त स्टेशनला पाण्याची बॉटल घेतलेली तेवढीच. बघू शकता तुम्ही. आणि जसं इथे लिहिलं आहे की देवनार पशुवधगृहामध्ये तुम्ही कुठेही म्हणजे हे करू शकता, बकरे विकू शकता. ऑब्वियस रजिस्ट्रेशन करावं लागेल ही जागा, म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही अमाऊंट भरावी लागत नाही किंवा काही ते रेंट द्यावी लागत नाही. बरोबर खेळतात सोडलं त्यामुळे जातो जरा परत बांधून ठेवायचं. ऊन जबरदस्त असल्यामुळे ते पाण्याचे फवारे, थंड पाण्याचे फवारे पण असे गव्हर्नमेंटतर्फे BMC तर्फे मारले जातात. तुम्ही बघू शकता. म्हणजे जरा पाण्यामध्ये म्हणजे गरमी थोडं कमी वाटेल. इथे BMC तर्फे बोर्ड पण लावले त्याच्यामध्ये किती कुर्बान्या आता जाणार आहेत, किती येणार आहेत, किती शिल्लक आहेत वगैरे. सगळं BMC तर्फे वेल मॅनेज आहे इथे असं वाटतं मला तरी. गाईज आता दुपारचे ऑलमोस्ट 2 वाजत आले आणि मी निघालो आहे देवनार बकरा मंडीमधून परत गोवंडी स्टेशनला. असा आपण हा छोटासा ब्लॉग एक्सप्लोर इथे केला, ज्याच्यामध्ये आपण देवनार बकरा मंडी बघितली गोवंडीची, जी आशियातली सगळ्यात मोठी बकरा मंडी आहे. आणि ते तुम्हाला अगदी 20-25 हजारपासून ते अगदी 3-4 लाख 5 लाखापर्यंतचे बकरे मिळतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे बकरे आहेत. सो नक्कीच तुम्ही जर मुस्लिम धर्मात असाल आणि तुम्ही बकरी साजरी करत असाल आणि जर तुम्ही बकरा खरेदी करणार असाल तर तुम्ही इथे नक्कीच येऊन एकदा चेकआउट करा. बाकी तर म्हणजे तसं काय मला एवढं जास्त माहीत नाही, पण मी एकदा म्हटलं एक्सप्लोर करून येऊया हा प्लेस.
सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.